आज राज्याचे मुख्यमंत्री भंडारा दौऱ्यावर असून वैनगंगा जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान एक मोठा अपघात होता राहिला आहे। मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाल्यावर पत्रकारांसाठी असलेली बोट अचानक बुडू लागली। वेळी सुरक्षा रक्षकांनी सर्व माध्यम प्रतिनिधींना रेस्क्यू केलं, ज्यामुळे अपघात टळला आहे। या घटनेची अधिक माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे। मध्ये जे कारदा पुलियावर जे मुख्यमंत्री साहेबांच्या जे जल पर्यटनाच्या भूमिपूजनचा कार्यक्रम होता, नंतर मुख्यमंत्री साहेबांनी ते जल पर्यटनासाठी ते बोटमध्ये ते त्यांची टीमसोबत बसले आणि ते दुसऱ्या बोटवर काही मीडिया पर्सनल बसले। ते 14 ते 15 होते। बोटची स्ट्रेंथ पण तसेच होती, पण जे मुख्यमंत्री साहेबांच्या फुटेज घेण्यासाठी ते सगळे जे मीडिया पर्सन आहे ते एकच ठिकाणी आले, एकाच साईडवर आले। त्यामुळे ते बोट टिल्ट झाली आणि त्यामुळे ते काही तिथे भगदड झाली आणि रेस्क्यूची टीम जी एनडीआरएफची टीम आहे ते तिथे पोहोचली। त्यांनी रेस्क्यू केलं आणि ते परत पण आणले। तिथे काही गैरप्रकार झाला नाही आणि जे बोट होती ते टोटली पण न होती। फक्त जे मीडिया पर्सनल ते सगळे एकच साईडला आलेले होते, त्यामुळे ते काही टिल्ट झालेली होती। नंतर ते स्टेबल झाली आणि ते शोरवर आले।